शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। या तारखेपासून अवकाळी पावसाची शक्यता। शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत। कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे तर कुठं ढगाळ वातावरण। या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहेत, कारण बदलत्या वातावरणाचा फळपिकांना मोठा फटका बसत आहे। दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे। राज्यात 20 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे। त्यानंतर 21 तारखेपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे। पंजाबराव डखांनी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवलाय। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्रात 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान भाग बदलात अवकाळी पाऊस पडणार आहे। राज्यात 19 तारखेपर्यंत कडाक्याची थंडी पडणार असल्याची माहिती पंजाबरावांनी दिली आहे। सध्या अनेक शेतकऱ्यांची कांदा काढणी सुरू आहे। ज्या शेतकऱ्यांचा कांदा काढणी झाला असेल अशा शेतकऱ्यांनी कांदा काढणी करून झाकून ठेवावा असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिलाय। तर महाराष्ट्रात 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान भाग बदलात अवकाळी पाऊस पडणार आहे। राज्यात 19 तारखेपर्यंत कडाक्याची थंडी पडणार आहे। जी तिरुपतीला दर्शनाला जाणार आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। 17, 18, 19 डिसेंबरला तिरुपती तामिळनाडू भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे। पुढील काही दिवस थंडीचे आहेत। शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचं सिंचन, तण नियंत्रण व खत नियोजन यांचा मेळ घालून पीक वाढणीचा वेग दर साधावा। शेतकऱ्यांनी थंडीचा लाभ उठवावा, कारण डिसेंबरातील थंडीच्या मासिक अंदाजानुसार शेवटच्या आठवड्यात कमाल व किमान अशा दोन्ही तापमान सरासरीपेक्षा अधिक राहून थंडी सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे। नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।